एम.आर. अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण काल झालेला पेपर मधील काही जी.के. करंट अफेअर विषय प्रश्न कव्हर करणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम.आर. अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रश्न आपणास एम.आर. अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघायला मिळतील। तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न असा आहे, भारतीय राज्यघटनेनुसार भारतातील राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ किती असतो? बी हे ऑप्शन करेक्ट आहे, 5 वर्ष असतो। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 2 नंबरचा असा आहे, एखादी व्यक्ती भारताच्या एखाद्या राज्याचा राज्यपाल होण्यास इच्छुक असल्यास त्या व्यक्तीचे किमान वय किती असणे आवश्यक आहे? डी हे ऑप्शन करेक्ट आहे, 35 वर्ष असणे आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 3 नंबरचा असा आहे, कलम 170 नुसार प्रत्येक राज्याच्या विधानसभेच्या जागांची संख्या कितीपेक्षा जास्त नसावी? सी हे ऑप्शन करेक्ट आहे, 500 पेक्षा जास्त नसावी। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 4 नंबरचा असा मित्रांनो, हिंदी साहित्यातील अतुलनीय योगदानाबद्दल 2023चा अमेरिकेतील पेन नाकाबोहो पुरस्कार कोणाला जाहीर झाला? सी हे ऑप्शन करेक्ट आहे, विनोद शुक्ला यांना जाहीर झाला। प्रश्न क्रमांक 5 नंबरचा असा आहे मित्रांनो, 19 मे 2023 या दिवसापासून खालीलपैकी किती रुपयाची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे? ए हा पर्याय योग्य आहे, 2000 रुपयाची नोट। ए हा पर्याय योग्य आहे। प्रश्न क्रमांक 4 नंबरचा असा आहे मित्रांनो, सचिन तेंडुलकर यांना केनियातील मलाई मारा येथील आदिवासींनी कोणत्या पुरस्काराने सन्मानित केले आहे? गार्ड ऑफ ऑनर या पुरस्काराने सचिन तेंडुलकर यांना केनियातील मलाई मारा यांनी आदिवासींनी सन्मानित केले आहे। सी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 5 नंबरचा असा आहे मित्रांनो, जागतिक सामाजिक न्याय दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक सामाजिक न्याय दिवस हा बी हे ऑप्शन करेक्ट आहे, 20 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 6 नंबरचा असा आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने हिंदी ही संघराज्याची भाषा म्हणून घोषित केली आहे? ए हे ऑप्शन करेक्ट आहे, अनुच्छेद 343(1). प्रश्न क्रमांक 7 नंबरचा असा आहे मित्रांनो, वंदे भारत एक्सप्रेस सध्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहरामध्ये सुरू आहे? वंदे भारत एक्सप्रेस ही महाराष्ट्रामध्ये सध्या कोणत्या शहरामध्ये सुरू आहे? मुंबई, सोलापूर या 2 शहरामध्ये सुरू आहे। बी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 8 नंबरचा असा आहे मित्रांनो, जालियनवाला बाग हत्याकांड निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या कोणत्या किताबाचा त्याग केला? ए हे ऑप्शन करेक्ट आहे, सर या किताबाचा त्याग केला। प्रश्न क्रमांक 9 नंबरचा असा आहे, 2023 सालीचा सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म श्रेणीतील ऑस्कर पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला? द एलिफंट विस्पर यांना हा पुरस्कार मिळाला। डी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 10 नंबरचा असा आहे, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळणारे पहिले भारतीय कोण? बी हे ऑप्शन करेक्ट आहे, विनोबा भावे हे आहेत। प्रश्न क्रमांक 11 नंबरचा असा आहे, भारत देशामध्ये चित्ता या प्राण्याचे खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभयारण्यामध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे? बी हे ऑप्शन करेक्ट आहे, कुनो या राष्ट्रीय अभयारण्यामध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे, कुनो या अभयारण्यामध्ये। प्रश्न क्रमांक 12 नंबरचा असा आहे मित्रांनो, केळी विकास महामंडळासाठी किती रुपये अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे? ए हे ऑप्शन करेक्ट आहे, 100 कोटी रुपये। प्रश्न क्रमांक 13 नंबरचा असा आहे, भारतीय राज्यघटनेतील व्यापार स्वातंत्र्याची संकल्पना कोठून घेण्यात आली? तर ऑस्ट्रेलिया या देशाकडून घेण्यात आली। सी हे ऑप्शन करेक्ट आहे। प्रश्न क्रमांक 14 नंबरचा असा आहे, भारतीय राज्यघटनेनुसार
न्यायाधीशाला एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयात बदली करण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपती यांना आहे. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 15 नंबरचा असा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भायमारक मुंबईतील कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे? म्हणजे स्मारक. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. इंदू मिल मुंबई या ठिकाणी प्रस्तावित आहे. प्रश्न क्रमांक 16 नंबरचा असा आहे, महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? धोंडो केशव कर्वे यांनी महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 17 नंबरचा असा आहे, सामाजिक कार्यासाठी पद्मश्री किताब केंद्र शासनाकडून कोणाला मिळाला? भिकूरामजी इदाते यांना हा किताब मिळालेला आहे. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 18 नंबरचा असा आहे मित्रांनो, ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव काय? माणिक बहोजी इंगळे हे त्यांचे संपूर्ण नाव आहे. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 19 नंबरचा असा आहे, नंदुरबार येथे कोणत्या विद्यार्थी स्वातंत्र्य आंदोलनात गोळीबार हुतात्मा झाला? शिरीष कुमार हा गोळीबार हुतात्मा झाला. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 20 नंबरचा असा आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे? तर झारखंड या राज्याच्या. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 21 नंबरचा असा आहे, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे? संसदेला अधिकार आहे. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 22 नंबरचा असा आहे मित्रांनो, बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात आहे? तर नागपूर या शहरामध्ये आहे. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 23 नंबरचा असा आहे, जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताला राज्य गीताचा दर्जा देण्यात आला. सदर गीत कोणी लिहिले आहे? राजा बडे यांनी हे सदर गीत लिहिलेले आहे. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 24 नंबरचा असा आहे, कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कामध्ये होत नाही? माहितीचा अधिकार या हक्काचा समावेश मानवी हक्कामध्ये होत नाही. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 25 नंबरचा असा आहे मित्रांनो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशामध्ये अनावरण करण्यात आले? तर रशिया या देशामध्ये नुकतेच अनावरण करण्यात आले अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे. प्रश्न क्रमांक 26 नंबरचा असा आहे, संसदीय शासन पद्धती कोठे विकसित झाली? इंग्लंड या देशामध्ये. ए हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 27 नंबरचा असा आहे, भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहे? फी वाय चंद्रचूड हे भारत देशाचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 28 नंबरचा असा आहे, भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमा अन्वये देशात आर्थिक आणीबाणी लागू करण्यात येते? कलम 360 नुसार. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 29 नंबरचा असा आहे, महाराष्ट्राची जलसिंचन क्षमता खालीलपैकी किती टक्के आहे? तर 22% इतकी आहे. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 30 नंबरचा असा आहे मित्रांनो, मिंटोनेट हे कोणत्या खेळाचे जुने नाव आहे? हॉलीबॉल या खेळाचे जुने नाव मिंटोनेट असे आहे. सी ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 31 नंबरचा असा आहे, राष्ट्रीय क्रीडा दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? 29 ऑगस्ट या दिवशी असतो. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 32 नंबरचा असा आहे, खान अब्दुल गफार खान यांना कोणत्या टोपणनावाने ओळखले जाते? सरहद्द गांधी या टोपणनावाने ओळखले जाते. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 33 नंबरचा असा आहे, खनिज संपत्तीचा विचार करता कोणत्या जिल्ह्यामध्ये विपुल प्रमाणामध्ये आहे? तर चंद्रपूर. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 34 नंबरचा असा मित्रांनो, फायकॉलॉजी हे शास्त्र कशा संबंधित शास्त्र आहे? तर या ठिकाणी शेवाळ या संबंधी हे शास्त्र आहे. डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 35 नंबरचा असा आहे, आसाम या राज्यामध्ये लोकसभेच्या एकूण किती जागा आहेत? आसाम या राज्यामध्ये लोकसभेच्या एकूण 14 जागा आहेत.
डी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 36 नंबरचा असा आहे, व्हॉलीबॉलच्या मैदानामधील जाळीची उंची किती आहे? तर 7 फूट इतकी जाळीची उंची आहे. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 37 नंबरचा असा आहे, 6व्या ते 8व्या शतकादरम्यान सर्वात शक्तिशाली महाजनपद खालवे कोणते होते? तर मगध हे होते. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 38 नंबरचा असा आहे, आंध्र प्रदेशचे राज्यपाल खालवे कोण आहेत? ते या ठिकाणी अब्दुल नाझीर हे आंध्र प्रदेशचे राज्यपाल आहेत. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 39 नंबरचा असा आहे, कर्नाटकामधले अरेबिका आहे ठिकाण कशाच्या उत्पादनासाठी निगडित आहे? तो कॉफीच्या उत्पादनासाठी निगडित आहे. बी हे ऑप्शन करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 40 नंबरचा असा आहे, गंगा नदीची महत्त्वाची वितरिका कोणती आहे? तर हुबळी ही आहे. सी हे ऑप्शन करेक्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अतिशय महत्त्वाचे सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, जी के, करंट अफेअरविषयी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न कव्हर केले आहेत. हे प्रश्न खूपच महत्त्वाचे आहे. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम.आर. अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रश्नची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर नक्कीच आपणास मिळेल. तर उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार.